ज्या दिवशी मोशीमध्ये इमारत पडली त्यावेळी कर्मचारी विजय सकपाळ हे सुद्धा त्या इमारतीत अडकले होते। ते कसेबसे बाहेर आले, मात्र त्यांचे सहकारी इमारतीमध्ये अडकले होते। आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड शेवटपर्यंत सुरू होती। मला बाहेर यायला काय नाही। अहो साहेब, तो माणूस मोकळा जेव्हा तिकडचा त्याला बी काढणार आहे। ऐका टॉर्च थांबा थांबा थांबा, मागचा माणूस इथे ना। साहेब, जे निघतात ते तर काढा ना। अहो मी ऐकन, तुम्ही बाहेर आल्याशिवाय कसं काय काढू? हो ऐका ना दादा, तुम्ही बाहेर या, लोकेशन तुम्ही बाहेर या ना, आम्हाला माहिती आहे। हो काळे, हो दादा। बर बर ठीक आहे तुम्ही बाहेर तर या। अर्धा आता तू बाहेर तर येणार आ प्लीज। अरे तू बाहेर ये ना। ओ साहेब, ही माणसं ऐका। अरे दादा, मी त्यांच्या वाचवासाठी इथं आलो, तू बाहेर आला तर जाय। अरे तू बाहेर आला तर मला बाहेर आतमध्ये जाता येईल ना। हा ये चल तू ये हाय ये खाली बघ, ये खाली थांब। हा पाणी पण आणतो, आणतो पाणी। हा ये सावकाश ये। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला आता 3 दिवस उलटून गेलेत। आतापर्यंत 16 जणांना बाहेर काढण्यात आलंय। बाहेर काढण्यात आलेल्यापैकी 14 जण जखमी आहेत, तर 2 जणांचा मृत्यू झालाय, तर अजूनही 7 जण आत अडकल्याची माहिती मिळते। अत्याधुनिक कटरच्या मशिनरीनं पहिल्या मजल्याच्या स्लॅबचं पाडकाम सुरू करण्यात आलंय। दरम्यान अँटोनी वेस्ट ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे। मगाशी काही नातेवाईकांनी 3-4 प्रश्न उपस्थित केले। पहिला प्रश्न त्यांचा असा होता की आता समजा 3-4 लोकांना आपण बाहेर काढलं आणि एखादी व्यक्ती राहून गेली, तर हे ऑपरेशन चालेल का? मी त्यांना सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो, जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीची आपण याच्यातून सुखरूप सुटका करत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन आज ज्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने चालणार आहे।